आपला सातारा सांगली इकडचा आपला घाटी मसाला आणि या मसाल्यामध्ये सर्व खडे मसाले सगळे मिक्स असतात आणि खूप सुंदर असा माझ्या आईने बनवलेला मसाला आहे त्यामुळे आपल्या चिकनला खूप मस्त टेस्ट येणार आहे. इन्ना सापडिया इन्ना चिकन लेग पिसा चिकन चिल्लिया हाय मित्रांनो, कसे आहेत? बरेत का? तुमचा अभिजित निसर्ग स्पर्श चॅनलमध्ये नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करत आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हाय मित्रांनो, कसे आहेत? बरेत का? आज पहाटे आपण बाजारात आलेलो आहोत बदलापूरच्या आणि सकाळी मला भाऊजींचा कॉल आला की आज कामाला जाऊ नका, सुट्टी घे. लिंबू कितीला दिले? शनिवार रविवार तसंही सुट्टी होती, परंतु मंडेला त्यांच्या मित्रांना सुट्टी होती. 20 रुपयाचे द्या. म्हणून मी बाजारात मार्केटमध्ये आलो आहे. मी पण देखील सुट्टी घेतली. आज आम्ही ठरवलं आहे की पाऊस हा 2 दिवसच पडला जून महिन्यात, पण एवढा पडला, खूप अफाट पडला आणि 5 दिवसांनी दांडी पावसाने मारली. तर आज आहे 2 जुलै, परंतु आम्ही अशा एका प्लेसवर जाणार आहोत जिथे अजून देखील पाणी असेल आणि असणारच, कारण की बदलापूरला पाऊसच हा खूप अफाट असतो. आणि आता आपण आपल्या हिडन प्लेसला म्हणजेच वॉटरफॉलला जाणार आहोत आणि हे आहे खरवईमधील चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. तसेच समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखील चौक आहे. आणि आपण कोंडेश्वरला जो मार्ग जातो त्या मार्गाने आपण आता पुढे प्रस्थान केलेलं आहे. प्रथमतः आपल्याला दिसणारं गाव म्हणजे दहिवली. इथे 4-5 गावांचा समूह आहे. हे हळूहळू मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. खरवई, मानकवली आपण बघू शकता, खुंटवली. बदलापूरमध्ये जून महिन्यात असे अनेक गावाच्या वीकमध्ये 2 दिवस फक्त पाऊस पडला, परंतु निसर्गरम्य ठिकाण, किती सुंदर असं वातावरण आहे. आणि नक्कीच आपण ज्या हिडन प्लेसवर जाणार आहोत तिथे नक्कीच पाणी हे असणारच. आणि ही जी प्लेस आपण बघणार आहोत ही बघा, हा पण एक छोटासा वॉटरफॉल आहे. वरती कोंडेश्वरला जर रस्ते बंद असतील तर सर्व पर्यटक इथेच येतात आंघोळ करायला. आता आपण आलेलो आहोत. अनेक गावं आहेत, कुंटेवली, दहिवली, मानकिवली, अशा पद्धतीने बघा आपण या गावात पोचलेलो आहोत. तुम्ही इकडे आल्यावर ही दुकानं तुम्हाला दिसतच आहेत. हे बघा, धनगर वॉटरफॉलचा बॅनर लावलेला आहे. तुम्हाला मी धनगर वॉटरफॉलला जाणार एकदम सोपा मार्ग देखील तुम्हाला दाखवणार आहे. आपण हे बघा, इथे एक चौक आहे. इथे वडापाव वगैरे खूप सुंदर भेटतो. इथे एक चौक आहे. राईट साईडला आपण कोंडेश्वरला जाणारा हा मार्ग आहे, परंतु आपल्याला जायचं आहे समोर, म्हणजे कुंटवली गावाच्या दिशेने आपल्याला जायचं आहे पुढे. किती सुंदर असा नजारा आहे, आपण बघू शकता. मित्रांनो, आपल्याला बघा इकडून जायचं आहे आणि हा जो रस्ता जातो तो सरळ धनगर वॉटरफॉलला जातो. हा टनलला जातो आणि टनलच्या बाजूला धनगर वॉटरफॉल आहे. आपण सहज जाऊ शकतो इथून, कारण की तो पूर्ण रस्ता एकदम चालू आहे आणि तिथून धनगर वॉटरफॉल आता आपण 2 मिनिटावर आहे. हिडन प्लेसला बदलापूरच्या. कुठेही धगधग नाही, बिंदास आपल्या घरच्यांना देखील, लहान मुलांना देखील घेऊन जाऊ शकता. आणि आता आपण पोचलेलो आहोत आपल्या स्पॉटला, म्हणजेच या बेणशी या गावाची हद्द इथून चालू होते आणि या गावात आपण आता चाललेलो आहोत. आपण बघू शकता किती सुंदर असं गाव आहे. आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरणं हे एक आनंददायीच आहे आणि सर्वांनीच याचा आस्वाद हा घ्यायलाच हवा. त्यासाठी आपल्याला
माहीत आहे आपण आता सिमेंटच्या जंगलात राहतो, परंतु वेळात वेळ काढून तुम्ही नक्कीच बदलापूर ते खोपोली या ठिकाणी नक्कीच फिरायला या आपल्या घरच्यांसोबत. निसर्गाची ओळख निर्माण होईल, नक्कीच आवडेल तुम्हाला. इथे देखील छोटासा असा पाण्याचा ओढा होता आणि इथे खूप सारे लहान लहान फार्म हाऊस आहेत. तुम्हाला नक्कीच इथे यायचं असेल तर नक्कीच या फार्म हाऊसला भेट द्या. आणि आपण आता गावात आलेलो आहोत. आपण आता ज्या गावात आलेलो आहोत या गावाचं नाव आहे चिकणीची वाडी. या गावाला निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे आणि या गावामध्ये आऊची पानांची शेतीच म्हणता येईल, खूप मोठ्या प्रमाणात होते. आणि इकडे जास्वंदाची झाडं ही खूप मोठ्या प्रमाणात आढळतात आणि इथे आपल्या पालेभाज्या देखील खूप असतात. आणि आपण या शाळेच्या डाव्या बाजूला म्हणजेच लेफ्टनी पुढे प्रस्थान केलेलं आहे. माझ्यासोबत अमरजित आहे, परंतु तो त्याच्या व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न आहे. आपण बघू शकता आपला निसर्ग सौंदर्य बदलापूरचं. आणि छोट्याच्या पायवाटेने आता ही पायवाट राहिलेली नाही आहे, आता थोडंसं रेती टाकलेली आहे त्यांनी. आणि ते बघा केळीची झाडं लावलेली नसून हे निसर्गाने तयार केलेली ही झाडं आहेत. आणि आपण बघतच असतो सगळ्या आदिवासी ज्या महिला आहेत हीच केळीची. हे बघा आपल्याला जो समोर दिसतोय तो चंदेरी किल्ला आणि आपल्या तावलीचा डोंगर देखील दिसत आहे. आहे गाईज, आपण बघू शकता आपल्या बदलापूरमध्ये आता 4-5 दिवस पाऊस पडला नाही आहे, परंतु 2च दिवस पाऊस पडला आहे, परंतु एवढा पाऊस पडला आहे की पूर्णपणे भरून गेलेलं. आणि माझ्या समोर बघा किती स्वच्छ पाणी आहे, एकदम नितळ पाणी आहे. आणि एकदम बघा ब्ल्यू रंग दिसतोय बघा इथं समोर बघा, ब्ल्यू कलर. बघा आपण बघू शकतो. आता आम्ही इथे जेवण करणार आहोत. एक मिनिट पकड, मी करतो ते. हां नाही का हा मी त्याला जे बोललो डब्बे टोप कुठे येत नाही का या तो एकच प्लेट आहे. आज आम्ही राहणं पार्टी करायला आम्ही आलेलो आहोत. आज सोमवारी सगळ्यांना सुट्टी आहे. माझ्यासोबत अमरजित आहे. सर तुमचं नाव काय? राहुल सर आपल्यासोबत उल्हासनगरवरून आलेत. आणि आमचे भाऊजी बघा, आणि बघा सर हे देखील आलेले आहेत आपल्यासोबत. हाय मित्रांनो, आपण आलेलो आहोत बघा रान पार्टी करायला. आणि आता आपण सुरुवात केलेली आहे. अमरजित बघा कांदे कापतात, आता मी त्याला मदत करणार आहे. गाडी नाही घेतली म्हणून काय आपल्याला डोंगरावर जे गाव दिसतंय त्या गावाचं नाव आहे तारवाडी. अतिशय प्राचीन घर आहे तिथे. वरती बघा आमच्या इथं सावली बघा झाडाची. आणि इकडे डोंगर माथ्यावरून निसर्ग न्याहाळण्याची मजा ही वेगळीच आहे. या गावाला नक्कीच आपण भेट देऊया. तारवाडी गाव. या टमाटे कापायला तर आपण आता चिकन बनवणार आहोत. हाय मित्रांनो, 18s आणि 19ची गाणी लागलेली आहेत. आणि ही गाणी ऐकून जेवण बनवण्याचा आस्वाद हा एक वेगळाच आहे.
खरं म्हणजे चुलीवरचं जेवण खायची मजाच वेगळी आहे. ते होते 4-5 फक्त ते पोरं होते. सगळेजण तिला 2 जण तिला उचलून घेऊन जायलाच होते. नंतर येऊन साईडला उभे राहिलेत काय भरपूर हे होतं ना का. परत नव्हतं नाही आलंय आपण एन्जॉय करायचं. आता मीठ टाकल्यामुळे ते मिठाचं पाणी सुटेल आणि हे टमॅटो पण टाकूया ना आताच. कांदा जरा व्यवस्थित अद्रक आत्तापासूनच स्मेल येतोय मस्त. लसूण टाक, लसूण अख्खे लसूण. विविध भारती रोज ऐकतो ना मी. हा काय लसूण पूर्ण आहे ना, पूर्ण टाकूया का? 3-4 आहेत, पूर्ण टाकूया. आपला घाटी मसाला टाक, तो महत्वाचा आहे. फक्त कांदा तर होऊन दे नंतर कांदा तर करून प्रत्येकाला आयुष्यामध्ये काही ना काही टेन्शन आहे, परंतु टेन्शन कधीतरी फ्री होण्यासाठी आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात आलंच पाहिजे. आणि आपण जरी निसर्गामध्ये आलो, फिरायला आलो, परंतु आपली घाण कचरा आपण आपल्यासोबत घरी घेऊन जायचं आहे. हे मात्र सर्वांनी काटेकोरपणे करा. आपण आपलं घर कसं स्वच्छ करतो तसं आपण आपला निसर्ग देखील स्वच्छ ठेवला पाहिजे. तेव्हाच आपला निसर्ग आपल्याला भरभरून देणार आहे. खूप सुंदर असे कूक आहेत आणि खूप सुंदर असे बघा त्यांनी चिकन बनवलं आहे, ग्रेव्ही. कस्तुरी मेथीमुळे मस्त स्मेल पण येतो आणि आरोग्यासाठी खूप हितकारक आहे. दे मस्त झालं. आता ठसका लागला पाहिजे एवढं भारी झालं. मस्त झालं खरंच आमर, एक नंबर. तेल पाणी सुटले का व्यवस्थित? हा आपण बघू शकता माझ्या समोर बघा, लहान मुलं आता शाळेतून आलेले आहेत आणि आता इकडे आले आहेत बघा पोहायला. या ताडवाडी हे वरचं गाव आहे. आपण बघू शकता किती सुंदर असा निसर्ग आहे. स्वच्छपणे आणि आपल्या लहान मुलांपासून थोड्या मोठ्यांपर्यंत सर्वांना आपण इथे घेऊन येऊ शकतो. इथे सिमेंटचा हा कोबा आहे आणि हा कोणाला त्रासदायक नाही आहे. पूर्ण आपण झोपून मस्त व्हिडिओ काढू शकतो. आपण बघू शकता तिथे आजूबाजूचा परिसर वगैरे बघा. हा एक त्यांचा एक असा एक प्रयत्न आहे झाड लावण्याचा. कदाचित जर पाळवी आली तर आली, परंतु प्रयत्न हा सोडत नाही आहेत. ही फांदी पडली होती आणि तिथे खड्डा त्यांनी हाताने खणला आणि ते उभारण्याचा प्रयत्न करत आहे.
त्यांच्या मनात जी भावना आहे वृक्षतोड थांबवली पाहिजे किंवा पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे, ही संकल्पना अतिशय उत्तम आहे. आणि ही संकल्पना जरी आलं नाही परंतु त्याची संकल्पना ही बलवत्तर आहे. त्यामुळे त्या संकल्पनेला सलाम करतो आपण. आम्हाला पाणी टाकावं लागेल थोडं. पाणी खूप सुंदर पाणी आले. फक्त इथे एकटाच आहे आणि बाकी कोणीच नाही आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्तपैकी, नाही खाली कर जरा, वाकडा झाला. मित्रांनो तुम्ही बघू शकता किती स्वच्छ पाणी आहे आणि एकदम मस्त आहे. काल आम्ही 6-7 वाजता आलेलो आणि आज आपण सकाळपासून इथे चिकनची पार्टी वगैरे, मस्त जेवण वगैरे बनवलं आहे, राईस वगैरे टाकलं आहे. पाहू शकता तुम्ही की पाण्यामध्ये मस्तपैकी आतमध्ये आहे. इतकं स्वच्छ पाणी आहे की माझं पूर्ण बॉडी तुम्हाला दिसत असेल. आणि हे कशामुळे माहिती आहे का, हे निसर्ग स्वच्छ असल्यामुळे. नाहीतर हे काही पर्यटक येतात आणि पूर्ण घाण वगैरे करून जातात. आणि सगळ्यांना आपल्याला विनंती आहे की कृपया करून तुम्ही कुठे पण निसर्गाच्या सानिध्यामध्ये ज्यावेळी येता ना, त्यावेळी तुम्ही असं मस्त आनंद लुटायला या, कचरा करायला येऊ नका, नाही का. हेच सांगणं आहे तुम्हाला सगळ्यांना. मस्तपैकी एन्जॉय करतो आहे आम्ही. बघा अमरजीत तर एन्जॉयमेंट करतो आहे, त्याचप्रमाणे मी देखील एन्जॉयमेंट करतो. आपण बघू शकता माझ्या मागे आणि माझ्या समोर बघा पूर्ण नितळ पाणी आहे आणि माझा हात बघा स्पष्ट दिसतो आहे. वाटणारच नाही मी पाण्यामध्ये हात टाकलेला आहे. आता आपण त्यामध्ये झोपूया. ठीक, काढलाय फोटो, चल. हां आता आपण आहे ना वॉटरफॉलला जायचं आहे. मित्रांनो आपण अशा प्लेसवर आलो आहे, इकडे कोणीच नसतं आणि ही हिडन एक प्लेस आहे. इथे जास्त कोणी नसतं पर्यटक आणि एकदम स्वच्छ प्लेस आहे. आणि जर इथं पर्यटक आले हे बघू इथे घाण केल्याशिवाय ते राहणार नाही. बघा बघू शकता तुम्ही किती स्वच्छ पाणी आहे. अमरजीत ये जरा समोर आहे, जरा ये समोर आहे, इथून ये थोडं. आमच्यासोबत आलेले माझे भाऊजी आणि त्यांचे मित्र, हे बघा तुम्ही शाळेतले मित्र कसे एन्जॉय करताय. आणि 5 दिवसापासून बदलापूरमध्ये अजिबात पाऊस नाही आहे, परंतु इकडे मात्र पाणीच पाणी आहे आणि फक्त आमच्याशिवाय इथे कोणीच नाही आहे. असं एन्जॉय करायला आपल्या लहान मुलांपासून थोड्या मोठ्यांपर्यंत सर्वांनी इथं या आणि इथे अमरजीत एन्जॉय करायला प्रत्येकाने यायला हवं. प्रत्येकाने निसर्गाच्या जवळ जायला पाहिजे. पूर्ण दूधसागर आहे, दूधसागर माझ्या मागे. मित्रांनो आता आम्ही रानपार्टी केलेली आहे आणि आता आम्ही केळीच्या पाण्यामध्ये जेवणार आहोत. आणि असं जेवण तुम्ही कधी केलं आहे का? केलं असेल तर मला नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अभिजित या निसर्गस्पर्श चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि म्हणजे सर्वात प्रथम ती व्हिडिओ तुम्हाला दिसेल आणि नक्कीच ती व्हिडिओ नक्कीच तुम्हालाही आवडेल. धन्यवाद. ಸಮಗಿನ ಹೇಗೆ ಮಾಡಿಸಿದ ನೆಕ್ಕಿವರು ಪುಟ್ಟಿ ಎಲ್ಲರೂ ವಾಂಗ
मंजिल करा मंजिल आरம்பிக்கிறா ஏன் அப்படி எல்லாம் சுத்தி பார்த்திருக்கீங்க त्यांना दे लिंबू पाहिजेत थोडा. आपण दही घेणार होतो पण दही विसरलो आम्ही. बघा सगळ्यांनी इकडे हो ही रान पार्टी. अशी रान पार्टी कधी तुम्ही केली आहे का? केले असेल तर कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये सांगा आणि कशा पद्धतीने केले ते पण सांगा. कशात आम्ही जेव्हा गेलो होतो तिथे अजिबात पाऊस नव्हता, पाणी खूप कमी होतं. परंतु मी पुन्हा त्या ठिकाणावर त्या स्पॉटवर परत एकदा गेलो कारण की मला ते पाणी बघायचं होतं. आता पाऊस खूप पडत होता 4-5 दिवस. तर बघू शकता किती अफाट पाणी आहे.